तर महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत संजय राऊत यांनी केलेलं मोठं विधान म्हणून याकडे आपल्याला बघावं लागेल। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी सोबत आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। निखिल, संजय राऊत यांचं हे विधान अर्थातच महाविकास आघाडीच्या चेहऱ्याबद्दल, फेसबद्दल संजय राऊत स्पष्टपणे बोललेले आहेत। एकीकडे जागा वाटपाच्या चर्चा अद्यापही महाविकास आघाडीमध्ये व्हायच्या आहेत, कोणाच्या नेतृत्वामध्ये लढाई लढायची हेही निश्चित व्हायचे, पण त्यापूर्वी संजय राऊतांचे विधान समोर आहे। निखिल, नक्कीच गुरुप्रसाद, आपण काल झालेल्या मेळाव्यामध्ये संजय राऊतांचं हे विधान आहे ते प्रामुख्याने लक्ष वेधून घेत आहे। कारण ज्या अर्थी महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत आणि या बैठकीमध्ये देखील अनेक ज्या दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत, तर त्यामध्ये जागा वाटपापासून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यापर्यंत सर्व विषय आहेत, तर ते देखील समोर येताना पाहायला मिळत असताना जागा वाटप या ठिकाणी अजून बाकी आहे, परंतु मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा चेहरा हा असू शकतो, अशा प्रकारचे जी विधान आहेत ती अनेक वेळा आपल्याला ठाकरेंचे शिवसेनेकडून आपल्याला अनेक प्रवक्त्यांकडून तसेच आमदार खासदारांकडून पाहायला मिळालं। परंतु संजय राऊतांनी देखील काल तशाच प्रकारे वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच किती बरोबर आहेत असं देखील काल त्यांच्या भाषणामधून आपल्याला हे पाहायला मिळालं। आणि ज्या अर्थी महाविकास आघाडी निर्माण झाली त्यामुळे दिल्लीलाही जे तोंडाला पाणी आणण्याचं काम आहे, तोंडाला फेस आणण्याचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे, असं देखील संजय राऊतांचं हे विधान आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे या ठिकाणी आहेत, ते मुख्य चेहरा असू शकतात आणि त्यांची देखील तीच कॅपेबिलिटी आहे असं देखील या विधानातून आणि या भाषणातून आपल्याला पाहायला मिळतं। बरोबर आहे निखिल, त्यामुळे आता या सगळ्यावरती मवियामधनं कशा प्रतिक्रिया येतात हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी।